नाही नाही मी सर मला हे बघा सर मी पण समजून घेतो निवेदन द्या मी देतो सर पैसे देतो त्यांना तुम्ही चालवा माझ्यासोबत सर. नाही कोण पैसे मागतात ते इंजिनियर घरकुलवाला पैसे मागायला पद्धत आहे केली ना तक्रार ऐकत नाही कोण कुठं कुठं डोकं लावणार तो एकटा पंतप्रधान इकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे हे पैसे मागू राहिले शेतकऱ्याला प्रोसेस त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणावर त्यांची नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं नाही सर ऐका ना बघा तुम्ही पत्र दिलेलं आहे का हो काय पत्र दिलेलं घरकुलासाठी व्हिडिओला काल विचार ना फोन लावा ना व्हिडिओला सांगायला असं पत्र आंदोलन करतच नाहीये मी भीक मागतोय ना भीक मागण्याचा गुन्हा असेल तर कोणता गुन्हा आहे कलम तुमची लावा भीक मागायची कलम सर भीक मागतोय सरपंच तुमच्या लावा करून तुमच्या पासावर द्या मला गोळ्या घाला ना तुम्ही भीक मागायची कलम तुमची सर गोळ्या घाला तुम्ही चला येत नसतो मी नाही मला धरून न्या तुम्ही येत नसतो ऐका तुम्ही मला बसू तर द्या तुम्ही बसू तर द्याल ना इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय चहा प्यायची इथं या जीवनच्या हॉटेलवर चल रे बसायचं मला ठीक आहे हॉटेलवर बसतो मी हॉटेलवर दिवसभर बाहेर इकडे तिकडे जर दिसलं हा मला गोळ्या घाला इकडे तिकडे दिसलं होतं मला उडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसलं होतं मग अशी कशी व्यवस्था आहे तरी तुम्ही व्यवस्था तुमची पत्र द्या तुम्ही तुमचं कारभारचं असं आहे आमच्याकडे पत्र द्या भाऊ 2 रुपये द्यायला लागले भाऊ घे रे 2 रुपये हा 1 रुपया इंजिनियरच्या नावाने द्या धन्यवाद भाऊ धन्यवाद कलेक्टरच्या नावानं दे ग माय विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय इंजिनियरच्या नावानं दे ग माय घरकुलासाठी पैसे दे ग माय बाबा दे माय दिले बाबा नंबर लाईन तुझ्या महाराष्ट्र लिंक काढून टाक आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो भीक मागायला काय ती परमिशन लागेल बाबा इंजिनियरच्या नावाने दे बाबा 2 रुपये दे बाबा दे बाबा दे कोणासाठी दे बाबा व्हिडिओच्या नावानं दे साहेब दे माय 2 रुपये दे माय घरकुलासाठी हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय दे ग माय दे आता इथं काही मागायची नाही आपल्याला आपण द्यायला होता देऊ हा सगळेजण आहे ना माहिती का
60 लोकांचे नाव वगैरे फळामध्ये आले. घरकुलात यादीत नाव आले म्हणून घरकुलचा फळा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सांगतो. बकऱ्याचे घरे वारा वगैरे करून जाते, बांधले जाते, घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते, 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून धरले. काय म्हणते, आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं, 25,000 दे म्हणते, तुला पैसे टाकून दे. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का? घरकुल बांधायला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये घरकुल द्यायला लागले आणि आता अशा पैसे. हां, पहिला हप्ता सगळ्यांना दिले, 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. हे रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते, 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं, तिथे द्यायला झालं. मी म्हटलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येईना झालं. तुम्ही काय करा, आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला पाया तिकडे अर्ज दिले. एक निवेदन पाठवतोय आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करून मला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण. एक टोकरीला फक्त हात लावा, एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं. हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं. हो सगळे घेणारे फोटो